माहिती अधिकार कायदा हा नागरिकांसाठी अत्यंत सोपा ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यामधलं जे 4 नंबरचं जे कलम आहे ते कलम स्वतः सांगतं की बाबा सार्वजनिक प्राधिकरणं जे आहेत त्यांनी संपूर्ण माहिती त्यांच्या कार्यालयाची, कार्यालयामधले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांचे काय रोल्स आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारचे अहवाल त्यांच्याकडे येतात, काय रेकॉर्ड्स आहेत, याची संपूर्ण माहिती ही त्यांनी स्वतःहून जाहीर करावी. मग ही जाहीर कुठं करू शकतात? ते वेबसाईटवरती जाहीर करू शकतात, त्याचे फलक लावले जाऊ शकतात, त्याच्यानंतर पुस्तिका ते वाटप करू शकतात किंवा पुस्तकं, एक वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी पुस्तकं ते तयार करू शकतात. त्याचबरोबर एखादा जो माहिती अधिकारी आहे, जनमाहिती अधिकारी जो आहे, त्याचा फोन नंबर किंवा त्यांचं नाव हे ते बाहेर फलकावरती लावू शकतात, जेणेकरून की नागरिकांना या सगळ्या प्राधिकरणांची, जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत त्यांची आणि तेथील कार्यपद्धती आणि संबंधित जे काही दस्त असतील त्याची संपूर्ण माहिती त्यांना स्वतःहून मिळावी. अशा प्रकारची तरतूद सुरुवातीला कलम क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी केलेली आणि त्याप्रमाणे हे बंधनकारक केले त्या प्राधिकरणांना की बाबा तुम्ही ही माहिती द्या. पण बऱ्याचदा असं दिसतं की ही प्राधिकरणं ही तुम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती देत नाहीत किंवा अशा प्रकारचं ते डिक्लरेशन त्यांच्याकडून होत नाही. जे स्वयं प्रकटीकरण होणं गरजेचं आहे ते केलं जात नाही. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी तुमचा जो कलम 4 आहे त्याचं व्हायोलेशन होताना आपल्याला दिसतंय.